नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अशोक गिनगिने. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत प्रीवियस क्वेश्चन पेपर रिसर्च मेथोडॉलॉजी पेट पीएचडी इंटर्न टेस्ट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. या विद्यापीठाची पूर्वीची जी काही प्रश्नपत्रिका आहे 19-20 या वर्षामध्ये झालेली प्रश्नपत्रिका ए सेक्शन रिसर्च मेथोडॉलॉजी या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. कोणकोणते प्रश्न आलेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि त्याचं सर्व विश्लेषण ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या तासिकमध्ये आपण फक्त काही भाग ह्याच्यातला पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेतला आणि कोणकोणत्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूयात आज आपण. पहिला प्रश्न हा अशा प्रकारे होता गेल्या प्रश्नपत्रिकेमधील, डाटा कलेक्शन फ्रॉम पब्लिश्ड लिटरेचर आर डॅश डेटा. प्रकाशित साहित्यातून गोळा केलेला डेटा माहिती म्हणजे डॅश माहिती किंवा डेटा. नंबर 1 पर्याय आहे प्रायमरी, त्याला प्राथमिक असं म्हणतो. नंबर 2 पर्याय आहे सेकंडरी सोर्सेस, दुय्यम डेटा असं म्हणतो. किंवा तिसरा जो आहे टर्शरी, तृतीय जो आहे माहिती त्याला आपण म्हणतो. आणि चौथा आहे नॉन ऑफ दी अबाउ, यापैकी नाही. अशी 4 पर्याय आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेकंडरी सोर्स. म्हणजे ज्यावेळेस माहिती पब्लिश होते आणि पब्लिश झालेली माहिती ती आपण सेकंडरी सोर्स म्हणून कन्सिडर करतो. जे प्रायमरी सोर्स आहेत ते म्हणजे जे आहेत मूळ लेखकाकडे जी आहे ती प्रत म्हणजे प्रायमरी, जी पब्लिश केलेली आहे ती प्रत म्हणजे काय की सेकंडरी प्रत म्हणून आपण सेकंडरी सोर्स म्हणून आपण कन्सिडर रिसर्च मध्ये करत असतो. म्हणून या प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न दुसरा, the score of deviation from the mean deviation by standard deviation is. प्रमाण विचलनाने विभाजित केलेल्या मध्यभागी विचलनाची धाव संख्या. पर्याय क्रमांक 1 टी स्कोअर, टी चाचणी. पर्याय क्रमांक 2 झेड स्कोअर, झेड चाचणी. स्टँडर्ड स्कोअर, प्रमाणित स्कोअर आणि डेविएशन स्कोअर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टी स्कोअर. तिसरा प्रश्न पाहूयात आपण. तिसरा प्रश्न हा अशा प्रकारचा होता पाठीमागील प्रश्नपत्रिकेमध्ये, इंडक्टिव्ह थिंकिंग इन्व्हॉल्व्स. उदरगामी किंवा वर्षागामी विचार प्रक्रियेमध्ये डॅशचा समावेश होतो. ऊर्ध्वगामी विचार प्रक्रियेमध्ये डॅशचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक, सामान्याकडून विशेषाकडे. फ्रॉम स्पेसिफिक टू जनरल, विशेषाकडून सामान्याकडे. फ्रॉम मायक्रो टू मॅक्रो, सूक्ष्माकडून स्थूलाकडे. आणि फ्रॉम मायक्रो टू मायक्रो, स्थूलाकडून सूक्ष्माकडे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 हा जो आहे हा अशा प्रकारचा आलेला होता, इम्पेरिकल नॉलेज इज नॉलेज डॅश. अनुभवजन्य ज्ञान म्हणजे ज्ञान डॅश होय. पर्याय क्रमांक 1 अबाउट डिफिकल्ट थिंग्स, वेगवेगळी बाबीशी संबंधित. बी आहे कम्स फ्रॉम अवर सिन्स, ज्ञानेंद्रियाचे पासून मिळवणारे ज्ञान. पर्याय क्रमांक सी रिक्वायर्ड टू परफॉर्म डिफरन्स टेक्स, वेगवेगळी कृती करणे अपेक्षित आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे एक्झामिन रिलेशनशिप, परस्पर सहसंबंध तपासणे. तर ह्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ज्ञानेंद्रियापासून मिळवणारे ज्ञान हे जे आहे हे अनुभवजन्य ज्ञान म्हणून गृहीत धरलं जातं किंवा गृहीत असतं किंवा ट्रू असतं. प्रश्न क्रमांक 5 या संदर्भात आपण पाहूयात. द टाइप ऑफ सॅम्पलिंग इज विच इंडक्टिव्ह रिस्पॉन्स आर सिलेक्टेड बाय प्रोबॅबिलिटी मेथड्स अँड ॲडिशनल रिस्पॉन्डन्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय इंटेल रिस्पॉन्डेंट इज डॅश सॅम्पलिंग. संभाव्य पद्धतीद्वारे प्रारंभिक प्रतिवादी निवडल्या गेलेल्या नमुन्याचा प्रकार आणि अतिरिक्त प्रतिभावादी प्रारंभिक उत्तरद्वारे प्रसादित केलेल्या माहितीवरून प्राप्त केले जातात अशा नमुन्याला डॅश म्हणतात. त्याला आपल्याला नमुन्याचे सॅम्पलिंगचे जे टाइप्स दिलेले आहेत हे खाली 4 प्रकारचे टाइप दिलेले आहेत. कन्व्हेंजिंग सॅम्पलिंग, त्याला आपण सोयीस्कर नमुना निवड असं म्हणतो. कोटा सॅम्पलिंग, पर्पजिव्ह सॅम्पलिंग आणि चौथा जो आहे स्नोबॉल सॅम्पल. आणि स्नोबॉल सॅम्पल हे ह्याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 6 पाहूयात आपण. when there is a sound theoretically a reason usually based on previous research to hypothesize the relationship dash hypothesis can be formulated. जेव्हा तात्विक कारण नसते तेव्हा सहसा संबंधित गृहीतके करण्यासाठी मागील संशोधनावर आधारित असते डॅडॅस गृहीतक तयार केले जाऊ शकते. पर्याय क्रमांक 1 आहे डायरेक्शनल हायपोथेसिस, दिशादर्शक परिकल्पना. पर्याय क्रमांक 2 आहे नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस, अदिशादर्शक परिकल्पना. पर्याय क्रमांक 3 आहे नल हायपोथेसिस, शून्य परिकल्पना. आणि पर्याय क्रमांक 4 आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, त्याला पर्यायी परिकल्पना किंवा वैकल्पिक परिकल्पना असं म्हणतात. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डायरेक्शनल हायपोथेसिस. प्रश्न क्रमांक 7 ह्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेबद्दल पाहूयात, त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. इन डॅडॅस सॅम्पलिंग प्रोसेस आफ्टर सिलेक्शन ऑफ स्टार्टिंग पॉइंट every 9 number on the list is selected. प्रारंभिक बिंदूच्या निवडीनंतर डॅडॅस नमुना घेण्याच्या प्रक्रियेमध्ये यादीतील प्रत्येक 9वा क्रमांक निवडला जातो, त्याला डॅडॅस असे म्हणतात. म्हणजे सॅम्पलिंग मेथडवर हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हा आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मेथड, त्याला स्तरीय नमुना निवड असंही म्हटलं जातं. दुसरं जे आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मेथड, पद्धतशीर नमुना निवड. तिसरं आहे मल्टी स्टेज सॅम्पलिंग मेथड्स. आणि चौथं आहे क्लस्टर्ड सॅम्पलिंग मेथड्स, गुच्छ नमुना निवड पद्धती. आणि याचं उत्तर आहे सिस्टमॅटिक, म्हणजे दर 9व्या क्रमांकाचं, म्हणजे 9वा नंतर 18वा नंतर पुढच्या 9व्या क्रमांकाचा जो काही निवडला जातो त्या सॅम्पलिंग मेथडला आपण सिस्टमॅटिक सॅम्पल मेथड असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक 9व्या नंबरचाच किंवा 9चे गॅप करून आपण काय करतो, नमुना निवडला जात असतो. अशा नमुन्याला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक सॅम्पल मेथड्स असं म्हणतात. आता प्रश्न क्रमांक 8 संदर्भात आपण चर्चा करूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एलिमेंट ऑफ रिसर्च प्रपोजल. पुढील पैकी कोणते संशोधन प्रस्तावाचे घटक नाहीयेत, रिसर्च प्रपोजलचा घटक नाहीये असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हायपोथेसिस, रिसर्च हायपोथेसिस. परिकल्पना, त्याला असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आहे ऑपरेशनल डेफिनेशन, कार्यात्मक व्याख्या. कीवर्ड्स किंवा त्याला असंही म्हटलं जातं. आणि पर्याय क्रमांक 3 जो आहे कन्क्लुजन, रिसर्च कन्क्लुजन, संशोधनाचे निष्कर्ष. आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे रेफरन्सेस, रिसर्च रेफरन्सेस किंवा रिसर्च संदर्भ असं म्हणतो. आणि संशोधन प्रस्तावामध्ये किंवा संशोधन आराखड्यामध्ये कन्क्लुजन नसतं, निष्कर्ष नसतं. म्हणजे संशोधन करण्याच्या अगोदर जे काही आपण आराखडा तयार करतो त्याला आपण रिसर्च प्रपोजल म्हणतो. आणि त्यामध्ये रिसर्च प्रपोजल मध्ये रिसर्च निष्कर्ष नसतात. निष्कर्ष हे 3 वर्षाच्या नंतर, जे आपण सर्व संपूर्ण निष्कर्ष संशोधन केल्याच्या नंतर आपण निष्कर्ष काढतो. सुरुवातीला जो काही आपण प्रस्ताव तयार करतो त्या प्रस्तावामध्ये निष्कर्ष नसतात, संशोधन प्रस्तावामध्ये निष्कर्ष नसतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ह्यांचं बरोबर आहे या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 9 या संदर्भात आपण चर्चा करू. इफ द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज in fact true and null hypothesis is actually rejected, but the researcher concludes that we should not reject the null hypothesis, this is dash. जर वैकल्पिक गृहीतक खरं तर सत्य आणि शून्य गृहीतकच खरं तर नाकारलं जातं, पण संशोधकाने असा निष्कर्ष काढला की आपण या शून्य गृहीतकाचा नाकारू नये. आपण शून्य गृहीतकाला नाकारू नये, म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये शून्य गृहीतक नाकारता येत नाही अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. जनरली रिसर्च मध्ये टाईप 1 आणि टाईप 2 एरर्स हे पाहिले जातात. त्या संदर्भात आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये किंवा वेगळ्या सेशन मध्ये आपण हे करूयात, पाहूयात. पर्याय क्रमांक 1 जो आहे टाईप 1 एरर, पर्याय क्रमांक 2 जो आहे टाईप 2 एरर, आणि पर्याय क्रमांक 3 जो आहे बीटा एरर्स, आणि जो चौथा पर्याय जो आहे अल्फा एरर्स.
म्हणजे याचं उत्तर आहे बी टाइप 2 एरर्स दॅट टाइम रिसर्चर यूज अ नल हायपोथेसिस. इजंट इट? पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमधला हा प्रश्न क्रमांक 10 आहे. फॉर्म्युलेशन ऑफ नल हायपोथेसिस इज व्हेरी मच इसेन्शियल इन डॅडॅस टाइप ऑफ रिसर्च. डॅडॅस संशोधनाच्या प्रकारामध्ये नल, त्याला शून्य असं म्हणतात, गृहीतक बनवणे खूप आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे. आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हिस्टॉरिकल रिसर्च मेथड्स, ऐतिहासिक संशोधन पद्धती. पर्याय क्रमांक 2 सर्वे रिसर्च मेथड. पर्याय क्रमांक 3 एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड्स आणि पर्याय क्रमांक 4 केस स्टडी रिसर्च मेथड. ह्या चारही संशोधनाच्या पद्धती आहेत आणि प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये परिकल्पना बनवणे किंवा हायपोथेसिस बनवणे हे बंधनकारक असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हा या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. अनोवा इज डॅडॅस स्टॅटिस्टिकली टेक्निक्स. अनोवा हे डॅडॅस संख्याशास्त्रीय तंत्र आहे. पर्याय क्रमांक 1 बायव्हेरिएट दुप्रसरण. पर्याय क्रमांक 2 मल्टीव्हेरिएंट बहुप्रसरण. पर्याय क्रमांक सी फॅक्टर अनालिसिस घटक विश्लेषण आणि पर्याय क्रमांक डी क्लस्टर अनालिसिस गुच्छ विश्लेषण. तर अनोवा हा पर्याय क्रमांक 1 म्हणजे द्विप्रसरण च्या आधारे म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जात असतं. म्हणून बायव्हेरिएट हा जो पर्याय आहे हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 संदर्भात पुन्हा पाहूयात, आपण चर्चा करूयात. When the subject of various age level are studied at the same point in the time, this is Dada's method. जेव्हा वेगवेगळ्या वयोगटातील विषयाचा एकाच वेळी अभ्यास केला जातो तेव्हा ही डॅडॅस पद्धती आहे. एक लॉन्जिट्युडनल उदग्र स्वरूपाची, बी फील्ड क्षेत्र स्वरूपाची, सी क्रॉस सेक्शनल त्रियस्क छेदात्मक स्वरूपाची आणि डी आहे फॉलो ऑफ स्टडीज पाठपुरावा. हा जो म्हणजे एकाच वेळी सर्वच म्हणजे वयोगटातील जर अभ्यास करायचा असेल तर क्रॉस सेक्शनल अभ्यास आपण म्हणतो. म्हणजे 1 ते 10, 10 ते 20, 21 ते 40 वेगवेगळे 10-10 वर्षाच्या गटातील एकाच वेळेस अभ्यास करायचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस सेक्शनल रिसर्च इन्फॉर्मेशन असं आपण म्हणतो.